हॅलो फ्रेंड्स, इकॉनॉमिक्स अर्थशास्त्र आजच्या सेशनमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्हाला लहानपणीच्या खूप आठवणी असतील. तुम्ही तुमचा अभ्यास पूर्ण करून खाली मित्रांसोबत खेळायला जात असाल. ग्राउंडवर क्रिकेट खेळत असाल, विट्टी-दांडू खेळत असाल. खूप सारे खेळाचे प्रकार आपल्या भारतात प्रिव्हेलंट आहे आणि ते वर्षानुवर्ष चालत आलेले आहेत. पण मित्रांनो, कधी हा तुम्ही विचार केलाय का, की स्पोर्ट्सच्या बाबतीत आजही गव्हर्नमेंट किंवा आपण एवढे सीरियस का नाही? किंवा सीरियस आपण आत्ता आपला ट्रेंड चेंज होत चाललेला आहे. तुम्ही मोठ्या शहरात बघा किंवा छोट्या गावातही आजकाल बघा, छोटे-छोटे स्पोर्ट्सचे कॉम्प्लेक्सेस होत आहेत. प्रायव्हेट प्लेयर्स त्याच्यात येत आहेत. छोटे फुटबॉल कोर्ट्स आहेत, टेबल टेनिसचे टेबल्स आहेत, प्रायव्हेट कोर्ट्स आहेत, जिथं लोकं टेनिस खेळायला जातात. हे काय आहे? कुठेतरी आपला हा ट्रेंड बदलत चाललेला आहे आणि लोकं आपल्या मुलांना प्रोत्साहन देत आहेत, की तुम्ही स्पोर्ट्स खेळा. आणि आपल्यासमोर स्पोर्ट्स सेलिब्रिटीजचं उदाहरण स्पष्ट आहे. क्रिकेट नाही फक्त, जॅव्हलियन थ्रो असेल, बॉक्सिंग असेल किंवा कुठलाही स्पोर्ट असेल, भारत कुठेही मागं राहिलेलं नाही आणि जगात आपल्याला जर स्पोर्ट्सवर राज्य करायचं असेल, तर त्याच्यावर इन्व्हेस्टमेंट करणं भाग आहे. विदाऊट इन्व्हेस्टमेंट कुठल्याही सेक्टरला बूस्ट करणं हे शक्य होत नाही. हां, तुम्ही तोंडी बोलू शकता, आम्ही स्पोर्ट्सला हे करू, ते करू, पण त्याच्यात पैसा लागतो. कंपनीजमध्ये एक कन्सेप्ट असते CSR, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. त्याच्यात कंपनीज सामाजिक भान म्हणून कुठेतरी काहीतरी सेक्टर्समध्ये स्वतःचं योगदान देतात आणि कंपनी कायद्यामध्ये एक 2% ची प्रोव्हिजन आहे, की कंपनीचा जो नफा असेल त्याच्यापैकी कंपनीने साधारणतः 2% अशा सोशल ॲक्टिव्हिटीजवर खर्च करावा. भारतात खूप साऱ्या कंपनी स्पोर्ट्सवर खर्च करतात, म्हणजे कॅपॅसिटी डेव्हलप करतात. काही जे स्पोर्ट्समॅन असतात त्यांना फंडिंग देतात, ट्रॅक करून देतात, मोठे-मोठे कॉम्प्लेक्सेस तयार करायचा प्रयत्न करतात. आकडेवारी जर बघितली तर 2019 ते 2022 पर्यंत दरवर्षी साधारणतः ₹250 कोटी स्पोर्ट्सला या कंपनीज मार्फत, लिस्टेड कंपनीज मार्फत खर्च केलेला आहे. मात्र हा आकडा टोटल CSR एक्सपेंडिचरचा फक्त 2% आहे. फक्त 2%. याचा जर आपण बारकाईने विचार, 2% नाही, 1.8%. याचा जर बारकाईने विचार केला, याला जर आपल्याला डबल करता आलं, तर स्पोर्ट्स किती मोठ्या स्वरूपात आपल्या देशात येईल हे आपण इमॅजिन करू शकत नाही. याच्यात रिलायन्स फाउंडेशन एकमात्र असं एक फाउंडेशन आहे, जी रिलायन्स इंडस्ट्रीजची एक सबसिडरी सेक्शन 8 कंपनी आहे, जी स्पोर्ट्सला दरवर्षी जवळपास ₹42 कोटी देते. गव्हर्नमेंट याच्यावर खर्च करतेच आहे. आपल्या स्कूल्समध्ये मोठे-मोठे ग्राउंड्स आहेत, फॅसिलिटीज गव्हर्नमेंट तयार करते, पण ते पुरेसं नाही. याच्यासाठी लिस्टेड कंपनीजनी मोठ्या प्रमाणावर स्पोर्ट्सवर सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे. 2022-23चा जर विचार केला तर जवळपास ₹15,600 कोटी CSRचा एक्सपेंडिचर भारतात झालेला आहे. त्याच्यात स्पोर्ट्सवर नगण्य एक्सपेंडिचर आहे. आकडा सांगायला मला लाज वाटेल, पण 100 कोटीच्या वर हा खर्च नाही. आपण कुठेतरी स्पोर्ट्सला म्हणतो, की त्याला आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे. ते फक्त तोंडी आहे का? आपण त्याच्यासाठी का प्रोव्हिजन करू शकत नाही? कुठल्याही सेक्टरला प्रमोट करण्यासाठी फक्त गव्हर्नमेंटचा हातभार लागणं हे ठीक आहे. पण प्रायव्हेट लोकांनी सुद्धा, प्रायव्हेट कंपनीजने सुद्धा स्पोर्ट्सची इकॉनॉमी जर डेव्हलप करायचं असेल, तर स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करायलाच पाहिजे. आत्तापर्यंत कंपनीजचा आउटलुक असा होता, की ज्या स्पोर्ट्सला मी बढावा देतोय, मला माझ्या कंपनीला काही लेव्हरेज भेटतंय का? फायदा भेटतोय का? माझं इनडायरेक्ट प्रमोशन होतंय का? 8 प्लेयर्सच्या जर्सीवर त्यांचं नाव असायचं. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सला त्यांचं नाव होतं. इथपर्यंत ठीक आहे हो, सगळं अग्रीड. पण देशासाठी स्पोर्ट्सला बढावा देण्यात काय हरकत आहे? उद्या हेच प्लेयर्स जर आपल्या देशाला मोठे मेडल्स मिळवून देतील, तर आपल्याला फायदा इनडायरेक्टली आहेच ना. 2024 आता पॅरिसमध्ये ऑलिम्पिक्स आहेत. भारताकडं यजमानपद आहे 2036चं, ते लवकरच येणार आहे. गव्हर्नमेंटला त्याच्यासाठी कॅपॅसिटी डेव्हलप करावीच लागणार आहे. जर प्रायव्हेट कंपनीजनी आतापासून सुरुवात केली, तर एक मोठ्या पद्धतीने कॅपॅसिटी तयार होईल. आणि स्पोर्ट्सचा इकॉनॉमिक्सचा संबंध असा आहे, ICC आपल्याला माहितीच आहे, वर्ल्ड कप, क्रिकेट वर्ल्ड कप. त्याच्यात बाकीचं प्रो कबड्डी लीग आहे, भरपूर अशा ठिकाणी झालेलं आहे. आपल्याकडे कुस्ती आहे महाराष्ट्रात. याला जर प्रोफेशनलिझम आणलं तर मोठ्या प्रमाणावर आपल्या देशाची इकॉनॉमी सुधरल. टुरिझम इकॉनॉमिक्स आहे, स्पोर्ट्स इकॉनॉमिक्स हा मोठा प्रयत्न आहे. तुमचे लोकल लोकांना मदत होते, तुमची इकॉनॉमी बूस्ट होते, सगळ्या गोष्टी रिलेटेड आहेत. तुम्ही स्पोर्ट्स खेळता का नाही? मी तर आवडतं, मला बघायला आवडतं, खेळायला आवडतं. खेळतो का? मी बघतो जास्त. खेळत राहा.
व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हो भेटत राहा. नमस्कार.